अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. आजचे स्वामी संदेश सांगण्यापूर्वी प्रत्येक स्वामी भक्तासाठी हा संदेश आहे. लक्षपूर्वक ऐक. बाळा, कधी कधी तुला तुझ्या स्वतःबद्दल असे नेहमी वाटत असते की मी हे का केलं, मी असे चूक का केलं, माझ्यासोबत असे का झाले आणि हा पश्चाताप तुला खूप जड वाटत जातो. तुझे मन यामुळे खूप खिन्न होते. पण लक्षात ठेव, हा तुला होणारा पश्चाताप हा तुझा शत्रू नाही तर तुझ्या नव्या जीवनाचा तो दरवाजा आहे. आणि आज आम्ही तुला याच विषयावर सांगणार आहोत. बाळा, तुला होणारा हा पश्चाताप तुझ्यासाठी सर्व वाटा मोकळ्या करणार आहे. तुला होणारा हा पश्चाताप म्हणजे तुला मिळणारी शिक्षा नाही तर तुझ्या जीवनाच्या बदलाची ती सुरुवात आहे, हे तू लक्षात ठेव. त्यामुळे हा जो पश्चाताप तुला होत आहे त्याला तू थांबवू नकोस. तुला आतून बाहेरून स्वच्छ निर्मळ करत आहे. पुढच्या चांगल्या प्रवासासाठी तुला तयार करत आहे. तुला होणारा हा पश्चाताप म्हणजे तुझ्यावर पडलेली आमची ही कृपादृष्टी आहे. त्यामुळे तू काळजी करू नकोस. बाळांनो, आमच्या प्रत्येक भक्ताच्या हृदयात आम्ही जे संवेदनाची दीप लावलेले आहे त्या दीपाचे नाव आहे जाणीव. व ज्याच्या हृदयामध्ये चांगुलपणाचा प्रकाश असतो त्यालाच पश्चाताप होत असतो. पश्चाताप झाला म्हणजे तुम्ही वाईट होत नसता. पश्चाताप होत आहे म्हणजे तुम्ही जागे आहात. तुम्हाला जाणीव आहे की तुमच्याकडे काहीतरी वाईट घडलेलं आहे आणि ही जाणीव तुम्हाला पुन्हा दुसरी चूक करू देत नाही. तुम्ही शहाणे होता आणि ज्या व्यक्तींना ती चूक समजत नाही त्या व्यक्तींना कधीच पश्चाताप होत नाही. मग अशी व्यक्ती सारखा त्या चुका करून तिचे कर्म आणखीन वाईट करून घेत राहतं. पण बाळा, तुला झालेला हा पश्चाताप सांगता येईल की तू अजूनही माझ्या मार्गावर चालणार आहे. एक पवित्र जीव आहे. त्यामुळे तुझ्या चुका, तुझा पश्चाताप तुझ्या भविष्याची तयारी करत आहे. बाळांनो, कधी कधी तुम्हाला असे वाटतं की माझे जीवन असे मागे का पडले आहे, तर सर्व कर्माचा खेळ असतो. जे तुम्ही कर्म करता ते पुन्हा फिरून तुमच्याकडे येत असते. तुमच्या चांगल्या कर्माचे फळस्वरूप म्हणून सुखी जीवन तुम्हाला मिळते आणि वाईट कर्माचे फळस्वरूप आणि अडचणी तुमच्या दुःखाच्या वाट्याला येतात. त्यामुळे कर्माला खूप महत्त्व द्या. कर्माला कधीच कमी समजू नका. कारण तुमचे कर्म तुमचे जीवन, तुमचा वर्तमान, तुमचे भूत भविष्य सर्व काही ठरवत असतात. माणसाच्या शेवटच्या क्षणी माणसाला सर्व काही त्यांनी आजपर्यंत जे कमवलेलं आहे, जे माणसे नाती, जो काही पैसा अडका त्यांनी जे काही त्याच्या जीवनामध्ये कमवलेले आहे ते सर्व काही त्याला इथे सोडून जावे लागते. पण त्याच्यासोबत फक्त त्याचे कर्मच येतं. त्याच्या आत्म्याच्या पुढच्या प्रवासासाठी तुम्ही आजपर्यंत जसे कर्म केलेले असते त्यावर तुमच्या आत्म्याचा पुढचा प्रवास हा ठरलेला असतो, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे तुमच्या कर्माकडे अगदी तुम्ही बारीक लक्ष द्या. नेहमी तुमचे कर्म चांगलेच करा, मग फळ तुम्हाला चांगलेच मिळेल. त्यामुळे बाळांनो, तुम्हाला होणारा हा पश्चाताप म्हणजे जीवाचा शेवट नाही तर तो तुमचा नव्या अध्यायाची पहिली ओळ आहे. त्यामुळे घाबरू नकोस बाळांनो. जेव्हा तुम्हाला तुमची चूक कळते आणि तुम्ही तुमच्या चुकीचा स्वीकार करता, ते मान्य करतात, स्वतःमध्ये बदल करतात, तेव्हाच आम्ही आमच्या दिव्य शक्ती तुमच्या मार्गावर पाठवायला सुरुवात करत असतो. त्यावेळेस लोक तुला सोडून जातील, तुझ्यासोबत वाईट वागतील. पण जेव्हा तू तुझ्या मनामध्ये पश्चाताप धरलास, तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली, तेव्हा आम्ही तुझ्या आयुष्यात नव्या संधीचे दरवाजे उघडायला सुरुवात केली. जिथे तुम्ही आज अडकलेले आहात तेथून तुम्हाला बाहेर काढण्याची जबाबदारी ही आमची आहे. त्यामुळे तू काळजी करू नकोस. बाळा, आजपर्यंत तुझे मार्ग काढलेले होते. हा प्रश्न तुझ्या मनामध्ये नेहमी
येत असतो तर काही मार्ग हे आम्ही स्वतः बंद करून ठेवलेले होते, कारण जर तो मार्ग मोकळे केले असते तर आज तुला तुझी चूक कळली आहे. जो पश्चाताप तुला झाला आहे तो झाला नसता. तुम्ही ती चूक ती पुन्हा पुन्हा करत राहिला असता. आज जो बदल तुमच्या आयुष्यामध्ये झालेला आहे तो कधी झाला नसता. तुझ्यातील शांतता, परिपक्वता, तुला आलेली ती समज हे सर्व काही पश्चात्तापामुळेच घडून आलेलं आहे. त्यामुळे आम्ही वाट बंद करून ठेवलेलो होतो त्या देखील फक्त तुझ्या कल्याणासाठी, तुझ्या चांगल्यासाठी, तुला योग्य मार्गावर आणण्यासाठी हे तू लक्षात घे. आणि आता तुझ्या मनात कोणती शंका तू आणू नकोस. तुझे आयुष्य आता बदलत आहे यावर फक्त तू पूर्ण विश्वास ठेव. बाळा, तुला तुझ्या आईने कधीच एकटे सोडलेले नव्हते. आमचे लक्ष, आमची नजर अशी ही नेहमी तुझ्यासोबतच होते. त्यामुळे तुझे कल्याण होण्यासाठी या पश्चात्तापाच्या आगीत तुझे दुर्गुण, तुझे दोष, तुझे वाईट सवयी या जवळून दाखवणे हे खूप गरजेचे होते, कारण मला माझ्या बाळाला सुखी जीवन द्यायचे होते. आणि आता ती वेळ आलेली आहे. या पश्चात्तापाच्या आगीतून तुम्ही खूप समजूतदार, खुशहुशाने होऊन बाहेर पडलेले आहात. आता आमचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुम्ही सिद्ध झालेले आहात. त्यामुळे आता काळजी करू नकोस. तुझ्या जीवनाचे चित्र बदलत आहे. तू फक्त विश्वास ठेव. बाळा, तुझ्या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळा, तुला असे वाटत असेल की मी चुकलो म्हणून माझ्या हातातून सर्व निघून गेले, पण आज आम्ही तुमचे गेले ते आवश्यक होते, कारण जे येणार आहे ते अधिक सुंदर, अधिक पवित्र, अधिक योग्य आहे. तुझा पश्चाताप म्हणजे तुझ्या आयुष्यातील अडथळ्याचा शेवट आणि योग्य गोष्टीची ती सुरुवात आहे. तुम्ही पूर्ण रिकामे, एकटे पडलेले आहात आणि हीच ती वेळ आहे जी आम्ही तुला खऱ्या गोष्टींनी, कायमस्वरूपी गोष्टींनी भरून दे. त्यासाठी तुला आता काय करायचे आहे ते ऐक. आता फक्त तू 3 निर्णय घे. पहिलं म्हणजे स्वतःला तू माफ कर. बाळा, तू माझे बाळ आहेस. ज्याला आम्ही माफ करतो त्याने स्वतःलाही माफ केलेच पाहिजे. दुसरे म्हणजे तुझ्या भूतकाळातला तू नम्रपणे स्वीकार कर, कारण तुमचा भूतकाळ तुमचा गुरु असतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे पूर्ण विश्वास ठेवून पुढे चालत राहा आणि बाकी सर्व आम्ही पाहतो. त्यामुळे बाळा, तुझ्या मागील पश्चाताप लपवू नकोस. तोच तुझ्या आयुष्यातील नव्या दिशेचा प्रकाश आहे. आम्ही तुझ्या पाठीशी सदैव. उद्या तुझ्या प्रत्येक पावलासोबत आमची पावले असतील. तू जितके पावले टाकशील तितके आम्ही मार्ग तयार करत जाऊ. त्यामुळे बाळा, दुःखी नको होऊस. तुला होणारा हा पश्चाताप तुझ्यासाठी सर्व वाटा मोकळा करणार आहे, कारण तुझा पश्चाताप आपण नव्या सुरुवातीचा आशीर्वाद आहे. त्यामुळे तू फक्त आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव आणि या विश्वासाने पुढे चालत राहा. तुझे सर्व कल्याणच होणार आहे आणि तू भिवू नकोस. आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे. सर्व काही तुझे कल्याण होणार. विश्वास ठेव बाळा. तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. जय शिवशंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. जय गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो.